आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकल पालक विद्यार्थ्यांना छत्रीचं वाटप करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते एकल पालक असणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्र्याचे वितरण करण्यात आले। पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी येऊ नयेत, तसेच एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। छत्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणे ही सामाजिक बांधिलकी जपणारी बाब आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून विशेषतः एकल पालक विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधार, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास मिळतो असेही ते म्हणाले। सन्माननीय व्यासपीठ, आपल्याला माहिती आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यासाठी खूप मोठं चांगलं काम करत आहेत। आपल्या महाराष्ट्राला प्रगती पथावरती घेऊन नेण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जो छत्री वाटपाचा उपक्रम घेतलाय त्याबद्दल आमचे श्वेताताई खरात यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण का आपल्या या भागामध्ये मुलांना जेव्हा सकाळी जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा शाळेला सुट्टी घ्यायचा विचार असतो, पण मुलं शिकले तरच मोठे होणार आहेत। या दृष्टिकोनातून तुम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम अतिशय वेगळा उपक्रम, कारण का प्रत्येक ठिकाणी फडणवीस साहेबांचा वाढदिवस असताना रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, बॅग वाटपाचा कार्यक्रम असेल, आरोग्य शिबिर असेल, प्रत्येक ठिकाणी भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये हा एक वेगळा कार्यक्रम म्हणून छत्री वाटपाचा लहान मुलांना चांगला उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका श्वेता खरात खांडेकर, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मुख्याध्यापक जिलानी पटेल, सचिव कीर्ती लक्ष्मी अत्रे, पर्यवेक्षक भीमराव माने तसेच शिक्षक, कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापनाने आयोजकांचे आभार मानले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात जे विविध उपक्रम झाले त्यातला एक छान उपक्रम श्वेताताईंनी इथं केलेला आहे। सर्व मुलांना पाऊस आला शाळेत जायच्या वेळेला की मग काय म्हणतो आपण, पावसात भिजायला नको, युनिफॉर्म भिजतो, मग आपण शाळेला बुट्टी, सुट्टी नाही बुट्टी, शाळेला सुट्टी नसतीच पाऊस आला तरी आपण बुट्टी मारतो की नाही। शाळेला तुम्ही रोज यावं, पावसाचं निमित्त सांगू नये म्हणून श्वेताताईंनी आपल्याला सगळ्यांना शाळेत येण्यासाठी छत्री दिलेली आहे।